प्रेग्नन्सीमध्ये खूप अभ्यास केलेला आहे डाएटचा. मला असं सांगायचं आहे की प्रेग्नन्सीमध्ये तुमचं डाएट हा खूप मोठा फॅक्टर असतो तुमच्या हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी, तुमचं वेट बॅलन्स ठेवण्यासाठी, बाळाची आणि तुमची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. हॅलो गाईज, माझं नाव आहे नम्रता मरकाळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. मागच्या तिन्ही व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप सारं धन्यवाद. अजून प्रेम द्या कारण माझं अकाउंट नवीन आहे आणि आय होप तुम्हाला आवडतायत माझे व्हिडिओज, कारण मी खूप अभ्यास करून खूप मेहनत घेऊन व्हिडिओज टाकते. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रेग्नन्सी डाएट. मला खूप जणांनी हा प्रश्न विचारलाय आणि मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला पण होता. शॉर्टमध्ये सांगितलं होतं की ऍक्च्युअली प्रेग्नन्सी डाएट कसं असलं पाहिजे, बट त्यानंतर बरंच रिक्वेस्ट आला की एक डिटेल व्हिडिओ बनव, एक्झॅक्ट तुझं डाएट कसं होतं वगैरे. तुम्ही हा डाएट फॉलो केल्यावर तुमच्या बॉडीमध्ये ह्या 5 घटकांची बिलकुल कमतरता राहणार नाही. प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D. अजून मी सांगणार आहे की कोणत्या वेळेवर काय खायचं, कसं खायचं, किती प्रमाणात खायचं, म्हणजे तुम्हाला नॉशिया होणार नाही, मॉर्निंग सिकनेस येणार नाही किंवा चक्कर येणार नाही. मी डिस्क्लेमर देते की मी काही डायटिशियन नाही आहे, न्यूट्रिशनिस्ट नाही आहे किंवा डॉक्टर नाही आहे, बट हे डॉक्टरकडून व्हेरीफाईड डाएट आहे. सगळ्यात पहिले मॉर्निंगचं बघू. तर सकाळी उठल्या उठल्या तुमचा नाश्ता असा असावा की जो तुम्हाला एनर्जी देणार, तुम्हाला मॉर्निंग सिकनेस नाही होऊ देणार किंवा नॉशिया फील नाही होऊ देणार. म्हणून सगळ्यात पहिले उठल्या उठल्या भरपूर पाणी पिऊ नका. आय नो तहान लागते, बट पाणी अवॉइड करा. 1-2 सिप पाणी प्या. तुम्ही सगळ्यात पहिले नाश्त्यामध्ये खाऊ शकतात मूग दाल डोसा, ओट्स चिला, पनीर पराठा, पालक पराठा, पोहा, उपमा, असं काही खा की ज्याच्याने तुमचं पोट पण थोडं फुल राहील आणि उठल्या उठल्या तुम्हाला मळमळ होणार नाही आणि तुम्हाला एनर्जी भेटेल. आणि जर तुम्ही टी लवर असणार, चहाशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही, तर नाश्ता केल्यानंतर मग तुम्ही चहा पिऊ शकता. आता मिड मॉर्निंगमध्ये तुमचा हलका आणि पौष्टिक आहार असावा. म्हणजे कसा, तर त्याच्यात तुम्ही सोप्ड ड्रायफ्रूट खाऊ शकतात, मखना खाऊ शकतात. मखना नुसतं खायला नाही आवडत तर रोस्टेड मखना त्याच्यात चॅट करून खायचा, किंवा भेळ खाऊ शकतात. भरपूर सारे व्हेजिटेबल्स टाकून भेळ खाऊ शकतात. देन तुम्ही एक फ्रूट खाऊ शकतात. बनाना छान एनर्जी देतो तुम्हाला. व्हिटॅमिन C साठी तुम्ही ऑरेंज खाऊ शकतात, बट दिवसातून एकच फ्रूट खावं. खूप जण सजेस्ट करतात की उठल्यावर मॉर्निंगमध्ये फ्रूट खायचे. उठल्यावर तुम्ही मॉर्निंगमध्ये फ्रूट खाणार तर तुमची ऍसिडिटी वाढणार आहे विनाकारण. तर मिड मॉर्निंगमध्ये खायचं. मॉर्निंग झालं, मिड मॉर्निंग झालं. आता आफ्टरनून म्हणजे तुमचा लंच टाइम. आता तुमचं दुपारचं जेवण भरपूर पोषक असावं, जे तुमच्या बॉडीला एनर्जी देईल, पोषक घटक देईल, असं तुमचं लंच असावं. तर त्यामध्ये तुम्ही काय खाऊ शकतात, तर दाल, राईस, भाकरी किंवा चपाती, एक ग्रीन व्हेजिटेबल तुमच्या जेवणामध्ये डेली असावं. डेली जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असतात. सोयाबीन तुम्ही खाऊ शकता. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन B12 खूप जास्त प्रमाणात असतं. तर तुम्ही सोयाबीन, मी तर सांगेल हफ्त्यातून 1-2दा तर तुम्ही ती भाजी खायलाच पाहिजे. मग त्याच्यासोबत तुम्ही काय खाऊ शकता, तर मल्टीग्रेन आमटी असते ते खाऊ शकतात, मसुराची डाळ खाऊ शकतात, सलाद, बटर मिल्क. मी खाली पाहते कारण मी सगळं लिहून ठेवलेलं होतं, एवढं मी लक्षात नाही ठेवू शकत. ताक तर मी प्रेग्नन्सीमध्ये खूप पिलंय, डेली पिलंय. मला ताक खूप आवडतं. खूप जण म्हणतात ताक पिल्यावर कफ होईल, बाळाला नंतर कफ होईल, झाल्यानंतर. असं काहीच होत नाही. ताक खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. आपल्या इथे तर खूप ऊन असतं, त्याच्याने तुमची बॉडी थंड पण ठेवू शकतं. तर ताक तुम्ही, मला तर वाटतं डेली जेवणामध्ये, लंचमध्ये तर तुम्ही ताक ऍड केलंच पाहिजे. आता मिड आफ्टरनून म्हणजे 4च्या सुमारास लंच झाल्यानंतर तुम्ही काय खाऊ शकतात, तर एक लाडू खाऊ शकतात, चाट किंवा भेळ खाऊ शकतात, किंवा तुम्ही यावेळेस चहा घेऊ शकता. त्याच्यासोबत एखादं बिस्किट जास्त खाऊ नका, त्यांनी तुमचं शुगर वाढेल. आय नो प्रेग्नन्सीमध्ये खूप काही अशा गोड आणि छान छान गोष्टी खाऊ वाटतात ज्या बाजारात भेटतात, पण प्लीज असं काही खाऊ नका. प्लीज शुगर आणि BP अशा वेळेस तर खूप लवकर स्पाइक होतं. तर त्याच्यामुळे चहा, एखादं बिस्किट झाला तुमचा मिड आफ्टरनूनचा आहार, जो लाईट वेट पण आहे आणि इझिली डायजेस्टेबल पण आहे. आता 4 नंबरला आपण बघू रात्रीचं जेवण. तर रात्रीचं जेवण कसं पाहिजे, लाईट वेट, हलकं, पोषक आणि इझिली झोप देणारं. तर त्यात तुम्ही खाऊ शकता चपाती, सॉरी ऊन गेलंय, मी लाईट लावलाय एक साधा. तर त्यात तुम्ही खाऊ शकता चपाती, भाजी, खिचडी, फोडणीची खिचडी, कढी, मला भूक लागली, इडली, डोसा, सांबार, तुम्ही अशा गोष्टी खाऊ शकतात. त्याच्यासोबत चटणी छान खोबऱ्याची असते, ती खूप पौष्टिक असते. तर तुम्ही ह्या गोष्टी डिनरमध्ये म्हणजे तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतात. आणि तुमचं प्रोटीन इंटेक खूप चांगला राहिला पाहिजे, म्हणून आता तुम्ही ताक ऍड केलं, दही ऍड केलं, पनीर पण ऍड केलंय. पण रात्री झोपताना 1 ग्लास दूध पिऊन झोपायचं.
झोपण्याच्या अर्धा तास आधी. नुसतं दूध नाही प्यावं वाटत खूप लोकांना, तर त्याच्यामध्ये साखर, बोर्नव्हिटा असे काय काय गोड पदार्थ प्लीज ऍड करू नका. त्याच्याने विनाकारण तुमची शुगर वाढेल. आता तुमचं वॉटर इंटेक कसा असला पाहिजे, तर 8 ते 10 ग्लास किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पाणी पिलं पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये, कारण तुमची बॉडी हायड्रेट राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग प्रेग्नन्सी. सेकंड म्हणजे सगळ्या मुली हे एक्सपिरियन्स करतात की प्रेग्नन्सीमध्ये तुमची स्किन हॉरेबली चेंज होते, एकदम कशी तरी खराब दिसायला लागते. काही लोकांना खूप ग्लो येतो, बट काही जणांना नाही येत. मला नव्हता आला बिलकुल ग्लो. तर अशामध्ये पाणी खूप हेल्प करेल तुमची त्वचा ताजी ठेवण्यासाठी, चांगली ठेवण्यासाठी. आता विटॅमिन डी तर तू नंबर आता सांगितलं होतं, आता विटॅमिन डी अजून कसं भेटणार, तर विटॅमिन डी साठी डेली मॉर्निंग वॉक करा किंवा उन्हात जाऊन बसा. नाही वॉक होते, उन्हात जाऊन बसा, बट विटॅमिन डी घ्या ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके, तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. हा डाएट फॉलो करा. तुमच्याकडनं काही गोष्टी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना अजून आयडिया भेटतील की प्रेग्नन्सीमध्ये काय खावं काय नाही खावं. मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा. माझं हे अकाउंट नवीन आहे, सपोर्ट करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.